वेकअप महाराष्ट्राची सुरुवात सगळ्यात महत्त्वाच्या आणि मोठ्या बातमीने आपण करूयात। मुंबई हल्ल्यावरील 26/11चा आरोपी दहशतवादी तहव्वूर राणाला दिल्ली विशेष न्यायालयाने 18 दिवसांची न्याय कोठडी सुनावली। तर दिल्ली उच्च न्यायालयाकडे राष्ट्रीय तपास यंत्रणेने या संदर्भात 20 दिवसांची कोठडी मागितलेली होती, तर त्याला 18 दिवसांची आता कोठडी देण्यात आलेली आहे। तर महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। मुंबई हल्ल्यातील 26/11चा आरोपी दहशतवादी तहव्वूर राणा याला भारतात आणण्यात आलेला आहे। तर दिल्ली विशेष न्यायालयाने 18 दिवसांची एनआयए कोठडी दिली, तर एनआयएने दिल्ली उच्च न्यायालयाकडे राणाची 20 दिवसांची कोठडी मागितलेली होती। तर महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। मुंबई हल्ल्यावरील 26/11चा आरोपी दहशतवादी तहव्वूर राणाला दिल्ली विशेष न्यायालयाने 18 दिवसांची एनआयए कोठडी दिलेली आहे। या संदर्भात अधिकचे अपडेट देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्याशी जोडल्या जात आहेत। मीनाक्षी, 26/11चा आरोपी दहशतवादी तहव्वूर राणाचं प्रत्यार्पण भारतामध्ये करण्यात आलं, त्याला भारतात आणण्यात आलं, त्यानंतर त्याला कोर्टामध्ये हजर करण्यात आलं, तर दिल्ली विशेष न्यायालयाने त्याला 18 दिवसांची एनआयए कोठडी सुनावलेली आहे। एकंदरीत त्या महत्त्वाच्या घडामोडीच्या संदर्भातले अपडेट काय आहे? निश्चितच आपण पाहतोय की काल संध्याकाळी त्याला भारतामध्ये आणण्यात आलेला आहे। प्रत्यार्पण जे आहे ते अमेरिकेतून त्याला भारतात काल संध्याकाळी 6:20 एनआयएच्या एका विशेष पथकाने विशेष विमानाने त्याला भारतामध्ये आणलेला आहे आणि तब्बल 2.5 तासानंतर त्याला पटियाला हाऊस या कोर्टामध्ये हजर करण्यात आलं। मात्र हजर करण्यादरम्यान मात्र एनआयएच्या विशेष वकील कृष्णन यांनी युक्तिवाद केला। या दरम्यान त्यांनी काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्याच्या खटला चालवण्यासाठी काही महत्त्वाचे पुरावे जे आहेत ते मांडलेले आहेत। एकूणच आपण पाहतोय की भारतामध्ये 10 गुन्हे जे आहेत त्याच्या विरोधात दाखल करण्यात आले होते आणि त्यासाठीच आपण पाहतोय की अमेरिकेतून जेव्हा प्रत्यार्पण करण्यात आलं त्यासाठीचं विशेष जे एनआयएचं पथक आहे त्यांनी काही गोष्टी ज्या आहेत त्या मांडल्या होत्या। मात्र काल युक्तिवादाच्या दरम्यान ज्या पद्धतीत हा जो दहशतवादी आरोपी आहे तहव्वूर राणा 26/11 हल्ल्या प्रकरणातला जो मास्टर माइंड मानला जातोय त्याचा डेव्हिड हेडलीशी देखील संपर्क झाला होता। मात्र या संपर्कादरम्यान मात्र तहव्वूर राणाचे 2 साथीदार आहेत त्यांचा कशा पद्धतीत सहभाग होता या संपूर्ण हल्ल्या प्रकरणामध्ये या संदर्भातले जे मेल आहेत ते देखील एनआयएच्या वकिलांनी युक्तिवाद दरम्यान मांडलेले आहेत। मात्र अनेक दावे जे आहेत ते एनआयएच्या वकिलांकडनं कोर्टामध्ये दाखवण्यात आलेले आहेत। एकूणच आपण पाहतोय की आता एनआयएच्या वतीनं 20 दिवसांची कोठडी जी आहे ती मागण्यात आली होती, पण मात्र 18 दिवसांची कोठडी जी आहे ती देण्यात आलेली आहे। या 18 दिवसांमध्ये मात्र अनेक पुरावे जे आहेत ते एनआयएच्या हाती लागू शकतात। मात्र ज्या पद्धतीत आपण पाहतोय हे जे पाऊल उचललं गेलेलं आहे 26/11 हल्ल्यामध्ये जे पीडित आहेत त्यांना न्याय मिळवण्यासाठी हा पाऊल उचलण्यात आलेला आहे। त्यामुळे एकूणच आता पुढे कशा पद्धतीत एनआयएच्या वतीनं त्यांच्या वकिलांच्या वतीनं युक्तिवाद केला जातो पुढच्या सुनावणी दरम्यान आणि काय महत्त्वाच्या बाबी ज्या आहेत त्या युक्तिवादादरम्यान मांडण्यात येतात। एकूणच सध्या जर आपण पाहिलं तर डेव्हिड हेडली याच्याशी जो संपर्क झालेला आहे त्याचे मेल जे आहेत महत्त्वपूर्ण आहेत आणि तेच कालच्या दरम्यान आपण पाहतोय युक्तिवादाच्या दरम्यान मांडण्यात आले होते। मात्र ह्या दरम्यान जे विशेष मेल जे आहेत त्याची देखील एक कॉपी जी आहे ती यामध्ये जोडण्यात आलेली आहे। त्यामुळे हा संपर्क नेमका कसा झाला होता, कुठे हे संभाषण झालं होतं याची देखील माहिती जी आहे ती एनआयएच्या वकिलांनी मांडलेली आहे। त्यामुळे अनेक पुरावे जे आहेत ते पुढच्या सुनावणी दरम्यान आपल्याला पाहायला मिळू शकतात। त्यामुळे आता 20 दिवसांच्या जी कोठडीची मागणी करण्यात आली होती त्यामध्ये आता 18 दिवसांची ही एनआयए कोठडी जी आहे ती तहव्वूर राणाला मात्र विशेष या कोर्टाकडनं म्हणजेच पटियाला हाऊस कोर्टाकडनं देण्यात आलेले आहे। त्यामुळे तहव्वूर राणाला सध्या एनआयएच्या कार्यालयामध्ये ठेवण्यात आलेला आहे। मात्र या सगळ्या चौकशी दरम्यान आपण पाहतोय की आता नवीन काही पुरावे नवीन काही गोष्टी 26/11 हल्ल्या प्रकरणामध्ये कुठे कुठे त्याने माहिती पुरवली होती, कोणाशी संपर्क अधिकचा साधला होता, या सगळ्या गोष्टी आता हळूहळू समोर येताना आपल्याला पाहायला मिळतील। शुभम, मीनाक्षी, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले तू पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।